पूर्णा तालुक्यातील मोजे पिंपळगाव बाळापूर येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न प्रकांड पंडित महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या हर्षोल्लासात आनंदाच्या वातावरणात मिरवणूक काढून साजरी करण्यात आली। प्रारंभी सकाळी सरपंच सौ कमलबाई भीमराव रणवीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर दुसऱ्या सत्रात तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण गावात मिरवणुकीचा एकच जल्लोष पाहावयास मिळाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग बनसोडे मामा, जलील पटेल, दादाराव पंडित, साहेबराव वाटोळे, भारतीय प्रदूषण मंडळाचे अधिकारी अनिल रणवीर दिल्ली, गौतम देपके, जमादार श्याम काळे, मंगेश जुकटे, आनंदा बनसोडे, अप्पा बनसोडे, देविदास वाटोळे, सुडामन रणवीर, विशाल आळणे, विलास रणवीर, काशीनाथ रणवीर, नागोराव रणवीर, शिवाजी दुधमल, संजय रणवीर, गंगाधर रणवीर, प्रकाश दिपके, बालासाहेब रणवीर, आबासाहेब राऊत, प्रकाश दुधमल, भीमराव रणवीर, सोपान रणवीर, नारायण रणवीर, नामदेव रणवीर सह आदींची उपस्थिती होती। यावेळी पंचशील नाट्य ग्रुप व लेझिम ग्रुप या मिरवणुकीत सगळ्यांचं आकर्षण होतं। अतिशय आनंदाच्या वातावरणात पिंपळगावकरांनी लेझिमचा आनंद घेतला। सर्व मान्यवरांचे यावेळी स्वागत करण्यात आले। मिरवणुकीचा समारोप त्रिशरण व पंचशिलाने करत सर्वांनी भोजनदानाचा आनंद घेतला। एकूण शांततेत हा जयंती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। कार्यक्रमासाठी प्रीतम रणवीर, सुनील रणवीर, आनंद रणवीर, आशिष दिपके, सुशील दुधमल, राहुल रणवीर, संदीप राऊत, तुकाराम राऊत, गंगाधर दिपके, हर्षदीप, मनीष, अनिल, राहुल, प्रमोद, आनंद, भगवान, अशोक, सम्यक, विनोद, संतोष, मधुकर, ऋतिक, सिद्धार्थ, अभिजित, संभाजी, दिलीप, गौतम रणवीर, नितीन, यशवंत, सुधाकर, अविनाश, प्रणव दुधमल, संदीप आळणे, राजू सदावर्ते, मिलिंद दुधमल, महेश आळणेसह आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार धनंजय रणवीर यांनी मानले, तर दीपाली कांबळे लातूर व शाहीर विकास राजा नांदेड यांचा भीम व बुद्धगीतांचा प्रबोधात्मक कार्यक्रमाने जयंती सोहळ्याची सांगता झाली। मुलगा आहे, मी पिंपळगावचाच एक आहे आणि त्यामुळे मी दरवर्षी भीम जयंतीसाठी काही जरी झालं तरी मी येथे येत असतो। माझ्याविषयी सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामधून म्हणलं तरी चालेल, महाराष्ट्रामधून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये सगळ्यात सेकंड हायेस्ट पोझिशन म्हणजे दुसऱ्या
पोझिशनमध्ये मी काम करणारा एक अधिकारी आहे. माझ्या हाताखाली जवळपास सगळे जे कलेक्टर्स वगैरे असतात ते सुद्धा माझ्या अंडर येतात आणि त्यामुळे मला हा मान मिळालेला आहे. पण हा मान मिळण्यामागे जसं बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा एक मार्ग सांगितला होता, तो शिक्षणाचा मार्ग मी अवलंबला आहे आणि त्यानुसार म्हणजे बाबासाहेबांनी जसं नाव कमवलं तसं मी एक छोटासा प्रयत्न करत आहे की आपल्या पिंपळगावचं नाव पुन्हा भारतामध्ये कसं मोठं करता येईल त्या दृष्टीनं मी थोडासा प्रयत्न करत आहे आणि त्या दृष्टीनं मी वाटचाल करत आहे. आणि तुम्हाला आता एक म्हणजे चांगली गोष्ट अशी आहे की आता काही दिवसानंतरच जी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये जी हायेस्ट पोझिशन असते ती मला मिळेल आणि त्यामध्ये सगळ्या आपल्या गावचा वाटा आहे असं मी मानतो. त्यामुळे मी आवर्जून या भीमजयंतीसाठी या मातीशी माझं नाव जुळलेलं आहे, त्यामुळे मी दरवर्षी इथे येत असतो. आणि मी सगळ्यांना असं एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे जेवढं काही होतं येईल, जेवढं काही शिक्षण घेता येईल तेवढं आपण घ्यायला पाहिजे. आणि बसलेले गावकरी तसेच आलेले प्रत्येक गावातून तरुण युवक आणि जे बी पथक आहेत निधी पथक, मी सर्वांना आमच्या पिंपळगाव बाळापूर इथे आपण त्या जयंती साजरी करण्यासाठी आपण आलात त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. मला संयोजकांना 4 शब्द बोलण्याची 2 शब्द बोलण्याची शुभेच्छा देण्याची संधी दिली. परत मी 134वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझी जागा. जगानं बाबासाहेबांना मान्य केलंय. श्रीलंका, तिबेट, जपान, अमेरिका या देशांमध्ये आज बाबासाहेबांच्या जयंत्या होऊ लागलेल्या आहेत. भारतामधला हा एकमेव राष्ट्रपुरुष आहे. भारतामधला नाही जगामधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव राष्ट्रपुरुष आहेत की त्यांची केवळ भारतात नाही तर जगामध्ये जयंती साजरी होते. हा बहुमान केवळ आणि केवळ ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागलं त्या विद्यार्थ्याला या देशामध्ये आणि जगामध्ये जगातला सर्वोच्च विद्वान, जगातला सर्वोच्च हुशार विद्यार्थी म्हणून मान मिळतो. हा बांधवानो आपल्यासाठी गर्वाचा या निमित्तानं मी अधिक न बोलता, कारण आज आमचे मित्र बंडूदादा गायकवाड यांनी पूर्णा शहरामध्ये सर आज जयंती 14 तारखेला नाचा पुरा जर पुनरवला असेल तर आमच्या पंचशील नाट्य, पण मी या गावाशी माझी वेगळी ना, आमचे धनंजय असतील, प्रीतम असतील, ही सगळी मंडळी सातत्यानं आमच्या संपर्कात असतात. म्हणून या गावाची एक ओढ असते आणि या जयंतीला आलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी या ठिकाणी आलो. आपण माझा यथोचित सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो. थांबतो. जय.